गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे ही बहिणींची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. त्यांची नोकझोक धमाल पाहायला सगळ्यांनाच आवडतं. तर गौतमीने 25 डिसेंबर 2023ला स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न केलं. त्यांची लव्ह स्टोरी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. तर गौतमीची पाठवणी करताना आता मृण्मयी भावुक झालीय. तिने तिच्यासाठी एक छान अशी पोस्ट लिहिली आहे. पोस्ट करत मृण्मयीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मृण्मयी म्हणाली, अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली. या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये. आनंद, काळजी, आता ती ऑफिशियली दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद, सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत. काल परवापर्यंत ताईचे शेपूट असणारं आमचं बाळ संसार करताना बघणं मजेचं असणार आहे. यापुढे आम्हा बहिणींची गॉसिप्स एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो ही तक्रार संपेल, कारण तिचं तिलाच कळेल. स्वानंद, तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये. लग्नाआधी तू फॅमिली मेंबर झाला होताच. गौतमी, स्वानंदची काळजी घे. स्वानंद, गौतमीची साथ सोडू नकोस. संसार कोणाचाच सोपा नसतो, पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणीवरती मात करता येते. कदाचित सहज नाही, पण मात करता येते. एकमेकांवर विश्वास असू द्या, संवाद असू द्या. नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही, त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते. एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत राहा. एकमेकांना सांभाळून घ्या. आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात, दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत. सगळ्यांची काळजी घ्या. आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. लय हानीन तुम्हाला. मृण्मयीने गौतमी आणि स्वानंदसाठी लिहिलेली ही खास पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.